राज्यातल्या सगळ्या धरणांमध्ये मिळून मुबलक पाणीसाठा जमा झालेला आहे। राज्यामध्ये 79.92% पाणीसाठा साचलेला आहे। मागच्या वर्षी याच दिवशी केवळ 63.99% जलसाठा होता। जायकवाडी धरणामध्ये यंदा 87.4% जलसाठ्याची नोंद झालेली आहे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। अभिषेक, आपल्याला माहिती आहे मागच्या वर्षी अल निनोमुळे पाऊस समाधानकारक झाला नव्हता, पण यंदा पाऊस समाधानकारक आहे। काय चित्र आहे राज्यातल्या वेगवेगळ्या प्रकल्पांमधलं, धरणांमधलं? नक्कीच प्रज्ञा, जर का पाहायचं तर मागील वर्षीपेक्षा यंदा आपल्याला चांगला पाऊस होताना पाहायला मिळतो आहे। सप्टेंबर हा शेवटचा महिना असणार आहे आणि त्यामध्ये देखील आपण बघू शकणार आहे की मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे सरासरीपेक्षा तो राज्यामध्ये यंदा अधिक सांगितलेला गेला आहे। तशा प्रकारचा अंदाज देखील भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। एकूण राज्याची जर का परिस्थिती पाहायची तर मागील 3 महिन्यामध्ये मुबलक पाणीसाठा जो आहे तो धरणांमध्ये पाहायला मिळतो आहे। राज्यामध्ये 79.92% पाणीसाठा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे। मागील वर्षी जर का पाहायचं तर हीच परिस्थिती 64% इतका पाणीसाठा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळालेला होता। मराठवाड्यामध्ये देखील मागील वर्षी 32% इतकेच धरणांमध्ये पाणीसाठा जी आहे त्याची नोंद आपल्याला पाहायला मिळालेली होती। मात्र यंदा मागील 2 दिवसात झालेला पाऊस आणि त्या अगोदर देखील उत्तर महाराष्ट्रात बऱ्यापैकी झालेल्या पावसामुळे धरणांमधली स्थिती जी आहे ती आपल्याला चांगल्या प्रकारे सध्या पाहायला मिळते आहे। मराठवाड्यामध्ये 55.81% पाणीसाठ्याची नोंद आज सकाळपर्यंत झालेली आहे। आज देखील बऱ्यापैकी पाऊस जो आहे तो आपल्याला कोसळताना पाहायला मिळू शकतो, त्यामुळे यामध्ये देखील वाढ होताना आपल्याला दिसू शकेल। एकूण कोकणाची जर का परिस्थिती पाहिजे तर कोकणामध्ये 93% इतका पाणीसाठा आपल्याला पाहायला मिळतो आहे। मागील वर्षी देखील अशाच प्रकारची नोंद जी आहे पावसाची ती देखील चांगल्या प्रकारे झाली होती। सोबत पुण्यामध्ये देखील 90% पाणीसाठा आपल्याला पाहायला मिळतो आहे। जो एकूण पुण्यामधला भाग येतो, पुणे असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, हे सगळे भाग जे आहेत ते आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळतात। तिथं देखील आपल्याला चांगली परिस्थिती पाहायला मिळते आहे। नाशिकमध्ये देखील 75% इतका पाणीसाठाची नोंद आपल्याला दिसते आहे। अमरावतीमध्ये देखील 78%। नाही, बरोबर आहे। विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी या सगळ्याच भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला आहे आणि धरणांमधला जलसाठा देखील समाधानकारक आहे। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।